नमस्कार. मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मी मंदार खळदकर गुरुजी. या चॅनलच्या द्वारा वेगवेगळ्या विषयांवरती आपण माहिती घेत असतो. अनेक लोकांना ही माहिती आवडते पण. आणि एवढीच एक विनंती मी माझ्याकडून करेन की ज्यांनी माझा हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी कृपया हा चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करावा. त्याच्यानंतर बेल आयकॉन निवडावा आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर त्याच्यामधला ऑल हा पर्याय निवडावा. म्हणजे माझा कोणताही व्हिडिओ मी अपलोड केला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडल्यास आपण जरूर लाईक करावा, आपल्या परिवारामध्ये शेअर करावा. आज आपण पाहणार आहोत की आपल्या घरामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा सणवाराच्या निमित्ताने आपल्या घरातल्या पुरुषांना औक्षण केलं जातं. आता बरेच वेळेला असा प्रश्न येतो की हे औक्षण का करायचं, कशा करता हे औक्षण करायचं आणि कसं करायचं, त्यामध्ये काय काय असतं हे महत्वाचं आहे. तर औक्षण करत असताना सर्वसाधारणपणे आपण जे निरांजन तयार करतो त्या निरांजनामध्ये एक असतं तुपाचं निरांजन आणि एक असतं तेलाचं निरांजन. तर तुपाचं निरांजन हे कायम आपण देवांकरता वापरावं आणि माणसाच्या औक्षणाकरता आपण तेलाचं निरांजन वापरावं. आता हे तेलाचं निरांजन हे यातली महत्वाची गोष्ट आहे. औक्षणाकरता महत्वाचं काय लागत असेल तर ते तेलाचं निरांजन लागतं. त्याच्यानंतर एक असं तबक केलेलं असतं औक्षणाकरता किंवा तामण असतं, स्वच्छ चकचकीत असं घसलेलं तामण. त्या तामणामध्ये ते निरांजन अक्षतांवरती ठेवलेलं असतं. आणखीन एक दुसरी गोष्ट असते, त्या तबकामध्ये एकतर हळद आणि कुंकू असतं थोडं थोडं, त्याच्यानंतर अक्षता असतात आणि महत्वाच्या दोन गोष्टी असतात त्या म्हणजे एक सोन्याची अंगठी असते आणि एक सुपारी असते आणि असलाच तर कापूस पण ठेवलेला असतो. या सगळ्या गोष्टी घेऊन ते औक्षणाची तयारी सिद्ध केली जाते आणि या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ज्याला आपल्याला औक्षण करायचंय त्याला औक्षण केलं जातं. सर्वसाधारणपणे अशा 4-5 गोष्टी आहेत की त्या औक्षणामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. या असल्याच पाहिजेत अशा या सगळ्या गोष्टी आहेत. या प्रत्येक गोष्टींचा जर का आपण विचार केला की औक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी का असतात. पहिल्या प्रथम म्हणजे दिवा. तर दिव्याला आपण नमस्कार करताना रोज संध्याकाळी आपण जेव्हा दिवा लावतो देवासमोर तेव्हा आपण काय म्हणतो, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. म्हणजे हा दिवा जो आहे शुभं करोति कल्याणम, हा दिवा हा आपलं कल्याण करणार आहे, शुभ करणार आहे आणि आपल्याला चांगलं आरोग्य देणार आहे. म्हणून त्या श्लोकामध्येच आलंय बघा, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. आपल्याला लक्ष्मी देणारा हा दिवा आहे. आणि शत्रुबुद्धी विनाशाय, आपल्या विचारांमध्ये जर का काही शत्रुत्वाचे विचार असतील तर ते शत्रुत्वाचे विचार नाहीसे करणारा हा दिवा आहे. म्हणून दिवा लावल्यानंतर आपल्या मनामध्ये अत्यंत चांगले विचार येतात. म्हणून कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जातं किंवा एखाद्या संस्थेचा चांगल्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे दीप प्रज्वलनाने होतं. दीप प्रज्वलन हे आपल्याकडे फार मोठं महत्वाचं आहे. अहो, दिवा लावल्याशिवाय तर देवाची पूजाच करता येत नाही. कारण हा जो दिवा आहे हा दिवा आपल्याला प्रकाश देतो. हा दिवा आपल्या पूजेचा साक्षी असतो. आणि आपण म्हणतो नाही का मराठीमध्ये, उजेडात होते पुण्य अंधारात पाप. म्हणून दिवा हा अशा सर्व दृष्टीने महत्वाचा आहे. अहो, मनुष्याचा जन्म झाला तरी दिवा लावतो आपण आणि एखादा मनुष्य देवाघरी गेला तरी सुद्धा 10 दिवस आपल्या घरामध्ये आपण दिवाच लावून ठेवलेला असतो. म्हणजे हा दिवा आपल्या संपूर्ण जीवनामधल्या सर्व गोष्टींचा साक्षी असतो. तर असा हा दिवा हा अत्यंत महत्वाचा आहे. तो आपल्याला आरोग्य देणार आहे, तो आपल्याला शांती देणार आहे, तो आपल्याला तेज देणार आहे, प्रकाश देणार आहे, ऊर्जा देणार आहे.
म्हणून या सगळ्यात महत्वाचं गोष्ट काय आहे तर निरांजन हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या निरांजनाबरोबर आणखीन एक गोष्ट असते ती म्हणजे सुपारी असते. ती सुपारी आपल्या मस्तकाला लावली जाते, आपल्या भोवती गोल फिरवली जाते, पुन्हा तपकाला लावली जाते, पुन्हा मस्तकाला, पुन्हा गोल फिरवली जाते. सुपारी आणि अंगठी. तर सुपारी आणि अंगठी, सुवर्ण मुद्रा, अक्षता आणि कापूस या गोष्टी, प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी कारण आहे. तर हा दिवा आपण पाहिलं की धनलक्ष्मी, प्रकाश याचा कारकत्व करणार आहे. आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामधला अंधकार नाहीसा होऊ दे आणि तमसो मा ज्योतिर्गमय, त्याच्या जीवनामध्ये समृद्धीचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश, धनाचा प्रकाश, धनलक्ष्मीचा प्रकाश आणि समृद्धीचा प्रकाश याच्या जीवनामध्ये यावा याकरता ते औक्षण दिव्याने केलं जातं. म्हणून निरांजनाने जे ओवाळायचं, सोन्याने ओवाळायचं, सुपारीने ओवाळायचं. आता याचा अर्थ असा आहे की सोन्याने ओवाळायचं याचं कारण का, अंगठी का लागते बरोबर. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो की अंगठी त्याच्यामध्ये घेत असताना ज्या अंगठीमध्ये कोणताही खडा नाहीये अशी पूर्ण सुवर्णाची अंगठी औक्षणाकरता असली पाहिजे. शक्यतोवर त्याच्यामध्ये कुठलाही खडा असता कामा नये. पूर्ण सोन्याची अशी अंगठी औक्षणाला असावी. आणि याचा अर्थ असा आहे की सोन्यासारखे तुम्ही निष्कलंक व्हा, सोन्यासारखे तेजस्वी व्हा. कारण सोन्याचा जो रंग आहे तो आणि सूर्याचा रंग सारखा आहे. आणि दुसरी गोष्ट, सोना हा सर्व धातूंमध्ये अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत उच्च किमतीचा असा धातू आहे. आणि सोनं हे तसं बघितलं तर आपल्या आरोग्याला अंतर्बाह्य उपयुक्त असलेलं सुवर्ण हा धातू आहे. म्हणून सोन्यापासून कितीतरी आयुर्वेदामध्ये औषधं बनतात. सुवर्ण मौक्तिक भस्म असतं किंवा सुवर्णमुखी गोळ्या असतात किंवा बऱ्याच औषधांमध्ये सुवर्ण आयुर्वेदामध्ये वापरलं जातं. इतकंच नव्हे तर बाळाला जेव्हा, लहान बाळाला जेव्हा ती घुटी ओगाळून देतात त्याच्यामध्ये कमीत कमी 1-2 वर्ष तरी त्या बाळाला घुटीमध्ये 2 वेढे, 3 वेढे, 4 वेढे सोनं शुद्ध स्वरूपाचं आणून त्याला ते आपल्या घरातले लोक त्याला, लहान बाळाला चाटवत असतात. म्हणजे सोनं हे आपल्या पोटामध्ये जरी गेलं तरी ते पोटामध्ये चांगलं काम करतं. आपल्या अंगावर जरी आपण दागिन्यांच्या रूपाने धारण केलेलं असेल, मग ते चेनच्या रूपाने, अंगठ्यांच्या रूपाने, ब्रेसलेटच्या रूपाने, कुंडलांच्या रूपाने, कोणत्याही रूपाने आपण जर का ते सोनं आपल्या शरीरावरती धारण केलेलं असेल तर आपल्या शरीराला ते बाहेरून सुद्धा उपयुक्त आहे. ते दिसायला तर चांगलं दिसतंच, त्याबद्दल वादच नाही. परंतु आपल्या शरीरातली नकारात्मक शक्ती, निगेटिव्हिटी खेचून घेण्याचं काम हे सुवर्ण अत्यंत चांगल्या पद्धतीने करतं. मी एका अशाच वैद्यांशी बोलत होतो आणि त्यांना विचारलं की का हो, तू म्हटलं आपल्याकडे ते सोनं ओघाळून पोटामध्ये बाळाला का दिलं जातं, काय होतं सोनं पोटामध्ये असं ओघाळून दिल्याने. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्या शरीरामध्ये जे विषद्रव्य असतं ते विषद्रव्य बाहेर काढून टाकण्याचं काम सुवर्ण करतं, असं मला त्यांनी सांगितलं. आणि म्हणून झळझळीत आयुष्य तर आहेच, लाभावं आणि कांती, सुवर्ण कांती आपण म्हणतो, तेजस्वी, ओजस्वी असं ते सुवर्ण आहे. आणि तसं याला आयुष्य आणि याचं जीवन व्हावं याकरता सोनं वापरलं जातं. आणि तिसरी गोष्ट असते महत्वाची, ती म्हणजे सुपारी वापरली जाते. आता सुपारी औक्षणामध्ये का असते याचं कारण, सुपारी इतकं टणक, कठीण असं कोणतंही फळ नाही बरं. सर्वात कठीण आणि टणक आणि भरीव असं जर का फळ कुठलं असेल तर ते सुपारी आहे. आणि औक्षणाला सुपारी वापरण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की सर्वात जास्ती दीर्घायुषी फळ ही सुपारी आहे बरं. बाकीची सुद्धा फळच आहेत, सुपारी सुद्धा एक झाडाचं फळच आहे. परंतु आज काही वेळेला आम्ही जे काही यज्ञ करतो त्या यज्ञामध्ये एकेका यज्ञाची मांडणी वर्ष तशीच असते, पण वर्षभरामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी खराब होतात. परंतु जी सुपाऱ्या ठेवलेल्या असतात 2-2 वर्ष, 3-3 वर्ष आपल्या घरातल्या सुद्धा
सुपाऱ्या कदापि खराब होत नाहीत. तर सुपारी जरी तोडायची म्हटली तरी शस्त्राशिवाय ती तुटू शकत नाही. कोणी असं म्हणेल बाबा दातानी सुपारी मी फोडून दाखवतो, कठीण आहे, दात पडेल परंतु सुपारी फुटू शकणार नाही, इतकी कठीण आहे. आणि दुसरी गोष्ट भरीव आहे, अखंड आहे. सुपारी आतून पोकळ नाहीये बघा. म्हणून माणसाचं जीवन कसं भरीव असावं, ते आतून पोकळ असता कामा नये. आणि असं भरीव सुपारीसारखं, नुसतं भरीव नाही तर अत्यंत कठीण, वज्रासारखं कठीण त्याचं शरीर असावं. आणि महत्वाचा गुण, सुपारीसारखं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, याकरता सुपारी वापरली जाते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुपारी बघा, खालच्या बाजूला असा त्याला बेस असतो आणि वरच्या बाजूला असं त्याचं निमुळतं सुपारीचं असं टोक, डोंगर असतो सुपारीचा. माणसाचं शरीर सुद्धा हे असंच आहे की माणसाचं शरीर, खालचा भाग आणि वरचा भाग, आणि माणसाने कसं विस्तार असा जीवनाचा व्हावा आणि अंती त्या मोक्षापर्यंत जावं, अंती त्या सत्कीर्तीपर्यंत जावं, अंती त्या उच्च शिखरावरती जावं, या शिखराचं प्रतीक दाखवणारी ही छोटीशी सुपारी आहे. एका औक्षणामधनं जेव्हा सुपारी आपण डोक्याभोवती फिरवतो तेव्हा ती सुपारीच्या मागे काय काय विचार आणि काय काय भावना आहेत हे लक्षात घेतलं तरी सुद्धा आपल्याला खूप भरून येतं. आणि खरोखरी म्हणून इतके वर्ष आपल्याकडे औक्षणाच्या वेळेला ही सुपारी वापरली जाते. म्हणून सुपारी ही दीर्घायुषी आहे, कठीण आहे, आणि म्हणून सुपारीने औक्षण करावं. आणि आणखीन एक गोष्ट महत्वाची असते की हे औक्षण करत असताना कापूस पण वापरावा म्हणून सांगितलेला आहे. हा कापूस सुद्धा ओवाळायचा डोक्याला आणि तो डोक्यावरती ठेवायचा, अशी औक्षण करताना परंपरा आहे. याचं कारण एकच आहे, कापूस हा पांढरा शुभ्र आहे, हलका आहे अत्यंत. आणि कापूस हा म्हणजे इथं म्हटलं असं जातं की अरे तुला दीर्घायुष्य असं लाभू दे, कापसासारखा म्हातारा हो, असं म्हटलं जातं. आणि कापूस डोक्यावरती ठेवला जातो. म्हणून औक्षण करताना कापूस वापरावा. पण आणखीन एक गोष्ट आहे की कापूस हा पांढऱ्या रंगाचा असतो, म्हणजे माणसाचे जीवन असं सत्वगुण प्रधान, शुभ्र असलं पाहिजे कापसासारखं. आणि माणसाला जीवनामध्ये अशी कर्म त्याच्या जीवनामध्ये असावीत की त्याला जडत्व येता कामा नये. तो अत्यंत हलकं फुलकं असं जीवन त्याचं पाहिजे, ते या कापसासारखं पाहिजे. आणि म्हणून कापूस ठेवला जातो. कापसासारखा म्हातारा हो हा एक अर्थ आहेच आहे. आणि अक्षता या औक्षणामध्ये वापरल्या जातात. आता अक्षत या शब्दाचा अर्थ, क्षत या शब्दाचा अर्थ तुकडा किंवा भेग असा अर्थ होतो. आणि त्याला अप्रत्यय लागल्याबरोबर त्याच्या विरुद्ध अर्थ त्याचा होतो संस्कृतमध्ये, म्हणून अक्षता आपण म्हणतो. तर आपण देवालाही भाताना अक्षता वापरतो आणि आता औक्षणाकरताही अक्षता वापरतो आपण. तर अक्षत या शब्दाचा अक्षता वापरल्या जातात औक्षणामध्ये. आणि अक्षत या शब्दाचा अर्थ अखंड, ज्याला क्षत नाही, ज्याचा तुकडा नाही, त्याला क्षत म्हणजे तुकडा किंवा भेग किंवा छिद्र असं म्हटलं जातं. आणि अक्षत म्हणजे त्याच्या बरोबर विरुद्ध अर्थ होतो, जे अखंड आहे त्याला अक्षत असं म्हणतात. म्हणून या अक्षतांसारखं अखंड आयुष्य. आणि अक्षता कशा असतात तर धवल पांढऱ्या रंगाच्या असतात. आणि अक्षता या अन्नाच्या बनतात, म्हणजे तांदूळाच्या अक्षता केल्या जातात, म्हणजे अन्न, त्याच्यानंतर अखंडत्व, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर लाभाव्यात याकरता या अक्षता वापरल्या जातात. म्हणजे बघा, हळद कुंकू, अक्षता, कापूस, त्याच्यानंतर तेल निरांजन आणि सोन्याची अंगठी आणि औक्षणाचं तबक, असं सगळ्या औक्षणामध्ये वापरलं जातं. आता या अंगठी आणि सुवर्ण जे काही आहे, या प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचं प्रतीक आहे बरं. आणि ते तांबडामध्ये ठेवत असताना नेहमी रचना तबकाची अशी करावी की मध्यभागी थोड्याशा अक्षता घालाव्यात, त्याच्यावरती निरांजन औक्षणाचं ठेवावं आणि त्याच्या उजव्या बाजूला सुपारी आणि अंगठी ठेवावी आणि आपल्या डाव्या बाजूला कापूस ठेवावा. अशा पद्धतीने तबक तयार करून घ्यावं. आणि थोड्याशा अक्षता निरांजनाखाली असल्या पाहिजेत, त्याही मध्यभागी असल्या पाहिजेत. आणि मध्यभागी अक्षता घातल्यानंतर त्याच्यात थोडं
पुढच्या बाजूला पण मध्यभागीच निरांजन असावं, त्या निरांजनाला त्याच्यामध्ये स्थान द्यावं आणि दिवा खऱ्या अर्थाने आपल्या जीवाचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे आणि त्यामुळे त्याला या मध्यभागी स्थान द्यावं. आणि जेव्हा तुम्ही औक्षण करायला सुरुवात करता त्यावेळेला पहिल्या प्रथम करायचंय काय, तर पहिल्या प्रथम ज्याला आपण औक्षण करतो आहोत त्या औक्षण ज्याला आपण करतो त्याला अंगठ्यानी किंवा मधल्या बोटानी पहिल्यांदी भुवयांपासून ते वरती केसांपर्यंत त्याला तिलक लावावा. अर्थात ओल्या गंधाचा टिळा लावल्यास जास्ती थोडंसं ओलसर करून घ्यावं आणि ते गंधाचा टिळा लावावा. त्याच्यावरती अक्षता चिकटवाव्यात. आता अक्षता चिकटवण्याचं एक मात्र कारण असं आहे की समोरनं या दिव्यातनं ज्या ऊर्जा लहरी ज्या बाहेर पडत असतात यातल्या ज्या सात्विक ऊर्जा लहरी आहेत त्या सात्विक ऊर्जा लहरी आपल्या आज्ञाचक्राद्वारे आपल्या हृदयापर्यंत पोहोचाव्यात याकरता बाकीच्या नको असलेल्या ज्या काही प्रकाश लहरी आहेत त्या अडून राहण्याकरता किंवा त्या आपल्या शरीरात न येण्यासाठी त्या अक्षता अडथळ्याचं काम करतात. म्हणून त्या अक्षता लावणं कपाळाला महत्वाचं आहे आणि अक्षता का कपाळाला लावायचं हेही मी तुम्हाला सांगितलं. आता काय करतात की पहिल्या प्रथम आपल्या हातामध्ये सुपारी आणि अंगठी घेतात. डाव्या हातामध्ये ते तबक धरलेलं असतं आणि त्या तबकातनं सुपारी आणि अंगठी घेतली की ज्याला आपण औक्षण करतो आहोत त्याच्या मस्तकाला म्हणजे या ठिकाणी त्या अंगठी आणि सुपारी लावली जाते आणि त्याच्या उजव्या बाजूने डावीकडे पुन्हा डावीकडून उजवीकडे पुन्हा त्याच्या डोक्याला लावली जाते, तबकाला लावली जाते, पुन्हा फिरवली जाते. असं एकंदरीत 3 वेळेला असं केलं जातं आणि सरते शेवटी दिवा ओवाळला जातो आणि त्यातल्या अक्षता ज्या आहेत त्या ज्याला आपण औक्षण करतो त्याच्या मस्तकावरती टाकल्या जातात. अशा पद्धतीने सुवासिनी घरातल्या औक्षण करतात. मग बहीण असेल, मग पत्नी असेल, मग आपली आई असेल, मातोश्री असतील, आजी असतील, कोणी पण सवाष्ण स्त्री ही पुरुषाला औक्षण करते. पुरुषाचा वाढदिवस असेल तर पुरुषाला, मुलीचा, मुलाचा, सुनेचा कोणाचाही वाढदिवस असल्यानंतर त्याला हे असं औक्षण करावं आणि अशा पद्धतीने ते औक्षण केलं पाहिजे. आणि सरते शेवटी हा जो कापूस असतो त्यातला तो कापूस डोक्यावरती ठेवला जातो आणि पुन्हा एकदा दिवा ओवाळला जातो. म्हणजे त्या कापसाचंही महत्व मी तुम्हाला सांगितलं. अक्षता, त्याच्यानंतर सुपारी, सुवर्ण या सगळ्या गोष्टींमधले गुण हे आपल्या या औक्षणामध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून औक्षण हे का करतात याच्यावरती आणि कसं करतात याच्यावरती थोडंसं चिंतन आपण या व्हिडिओच्या द्वारे केलेलं आहे. जरूर आपण असेच माझ्या या मंदार सुमंगल चॅनलला जोडलेले राहा. ज्यांनी चॅनल माझा सबस्क्राईब केलेला नसेल त्यांना एक नम्र विनंती की त्यांनी हा माझा चॅनल सबस्क्राईब करावा आणि जे व्हिडिओ आपल्याला आवडतील ते लाईक करावे आणि आपल्या परिवारामध्ये शेअर करावे आणि असंच आपणही जोडलेलं राहावं आणि इतरांनाही माझ्या या चॅनलला जोडावं अशी मी आपल्याकडे प्रार्थना करतो. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती